त्रिकोण एपीसी मध्ये मध्यगा एपी दिल्या, बीसी 18 दिल्या आणि एबी वर्गात एक एसी वर्गात 260 दिला. तर एपी काढायचे आहे. यासाठी तुम्हाला त्रिकोण काढावाच लागेल. या त्रिकोणामध्ये माहिती घ्यावी लागेल तुम्हाला. हा एबीसी त्रिकोण आहे, बीसी चा मध्यबिंदू पी आहे आणि एपी मध्यगा आहे. आणि मग तुम्हाला म्हणावं लागेल अपोलो नियसेच्या अगोदर पुढे बघा. अपोलो नियसेच्या प्रमेयानुसार ही मध्यगा ए या बिंदूतून काढलेली आहे आणि ए हा कोन ज्या दोन बाजूंनी तयार झालेला आहे, एबी आणि एसी यांच्या वर्गांची बेरीज एका बाजूला, दुसऱ्या बाजूला मध्यगेच्या वर्गाचे दुप्पट अधिक मध्य. या ठिकाणी ही जी मध्यगा आहे बीसी च्या मध्यबिंदूतून जाते, म्हणजे बीसी चे दोन भाग करते. एका भागाच्या वर्गाचे दुप्पट घ्या, जर बीपी चा तर घ्या तर पीसी चा तर घ्या, 2 बीपी वर्ग. पुन्हा एकदा एपी मध्यगा ए या कोनातून काढलेली आहे, म्हणून ए हा कोन एबी आणि एसी या दोन बाजूंनी तयार झाला आहे. एबी वर्ग आणि एसी वर्ग त्यांनी दिलेलाच आहे 260. मध्यगेच्या वर्गाचे दुप्पट मध्यगा तर काढायचीच आहे. पण बीसी पूर्ण 18 दिल्या. येथे नमूद करावं लागेल अगोदरच या ठिकाणी बीपी बरोबर पीसी बरोबर बीसी भागिले 2, 18 भागिले 2 बरोबर 9 करून घ्यावं लागेल. मगच ही पायरी तिथं लिहावंच लागेल अगोदर. मी जागा सोडली नाही, मी लिहिले ते आता. चला बरोबर 2 गुणिले बीपी किती आहे 9 चा वर्ग. चला 260 बरोबर 2 एपी वर्ग अधिक 2 गुणिले 9 चा वर्ग लगेच 81 दोन्ही 162 करशीला. मार्क्स घालवा. 9 चा वर्ग स्वतंत्र मांडणी आहे. 260 बरोबर 2 एपी वर्ग बरोबर बघा की 81 दोन्ही 162. 2 एपी वर्ग बरोबर 260 वजा 162. 10 मधून 2 गेले 8, 6 मधून 16 मधून 6 गेले 9 आणि 2 2 गेले 0, म्हणजे 260 मधून 162 गेले. किती उरले 98. 2 एपी वर्ग आणि म्हणून एपी वर्ग बरोबर 98 भागिले 2 49. एपी वर्गाचं वर्गमूळ 7 एपी आणि 49 चा 7. ही तुमची एपी बरोबर 7 आहे. समजला?